ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की महिपत आणि प्रिया बोलत असतात आणि महिपत प्रियाला बोलतो की जर माझी साक्षी या केसमध्ये अडकली ना तर मी तुझा जीव घेईल, तेही बंदुकीच्या गोळीने उडवीन तुला. यावर साक्षी बोलते की मग आता तेच करायचं, पण फक्त मलाच नाही उडवायचं, अर्जुनच्या एकदम जवळच्या अशा एका खास व्यक्तीला उडवायचं. त्यामुळे अर्जुन मेंटली डिस्टर्ब होईल आणि तो ही केस जिंकू शकणार नाही. तर साक्षी म्हणते म्हणजे अर्जुनची आई किंवा आजी असेल ना. त्यावर लगेच प्रिया बोलते, अगं त्यांच्यापेक्षाही अजून एक जवळची खास अशी व्यक्ती आहे, ती म्हणजे सायली. असा प्लॅन महिपत आणि प्रियाचा ठरतो आणि ते ठरवतात की आपण सायलीला किडनॅप करायचं. आणि ते सायलीला किडनॅप करतात. तोपर्यंत इकडे अर्जुन सायलीला शोधत असतो आणि तो त्यांच्या बाबांना सांगतो की सायली कुठे सापडत नाही आहे डॅड, मी तिला शोधायलाच जातोय. यावर लगेच पूर्णाजी म्हणते, अरे पण गेली कुठे तुझी बायको? त्यावर अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाही आहे ना पूर्णाजी. मी सकाळपासून तिच्या आणि माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. मी तिच्याशी काहीच बोललो नाही आहे. मी तिला फोन लावतो, मेसेजेस पाठवतो, पण त्याचा काहीच रिप्लाय नाही आहे. आणि आता तर तिचा फोन पण स्विच ऑफ लागतोय. आणि आता अर्जुन खूपच घाबरलेला असतो आणि अशाच घाबरलेल्या अवस्थेत तो त्या घरातल्यांना सांगत असतो. सायली सुखरूपपणे अर्जुनला सापडेल का, पाहूया नेक्स्ट प्रोमोमध्ये. असाच प्रोमो आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.